गुड मॉर्निंग मित्रांनो, 2-3 दिवस झाला सोयाबीन काढायला सुरुवात केली आहे. कामा जास्त त्याच्यामुळे ब्लॉग बनवाय काय टाइम भेट नाही. आज सकाळी दाजीनं सोयाबीन काढायला सुरुवात केली आहे. आम्हाला आमच्या सोयाबीन काढायला 8 दिवस लागतात, पण आम्ही बाकीची वावरा दुसऱ्यांना काढायला देणार आहोत. आम्हाला लवकर सोयाबीन काढून होते, त्याच्यामुळे पाणी कधी पडेल त्याचा भरोसा नाही. आम्ही 3 दिवसापासून सोयाबीन काढतो. दाजीच्या दोन्ही हातांना फोड आला. गेल्या वर्षी हिवाळ्यात हातात घालाय पण आणलं तर ते आम्ही सोयाबीन काढायला वापरतो, पण जास्त सोयाबीन हाताला टोचत नाही. जुगाड तर मस्त आहे. एक हात काढून झाली पाणी प्यायला आलो घरी. एक टाइम जेवण करायची सरळ पण हे पण नाही सरणार, कारण ही हाताची शेपटी आहे. हे याकच वावर राहिलाय, बाकीचे दुसऱ्यांना द्यायचे काढायला. सोयाबीन काढून ठेवायला ती उपनेरात काढायची. उपनेराला वावरात उपनेरा का जास्त जण लागता नाही. एक सोयाबीन उपनेरात टाकायला आणि एक दाण्याच्या गोण्या भरायला, आणि बाकीची थोडी सोयाबीन काढायची राहिली तिकडे सोयाबीन काढणार. मग वरून डायरेक्ट उपनेरात सोयाबीन टाकणार आहे, आणि दाजी सोयाबीन स्टप भरलं का ते पांगून टाकणार कागदावर. ही ट्रॉली भरेल सोयाबीन होती आणि भुईव खाली सोयाबीन होती. आतापर्यंत भरपूर काढून झाली. आता दाजी उपनेरात सोयाबीन टाकाय गेलाय, आणि मग दाण्यांचा टप उचलायला आहे. दाणं पांगूनच टाकायचा म्हणजे वाळून जातील. आता थोडी सोयाबीन काढायची राहिली आहे, म्हणजे एक ठिकाणची सोयाबीन काढून होईल. सोयाबीन काढायला माणसांना दिली, त्या माणसा वावरात आली. त्यांचा अर्धा वावर झाला काढून, लगेच गोळा करून उपनेरात काढून घ्यायचे. 2-3 दिवसांनी पाणी सांगेल त्याच्यामुळं आता इथली पूर्ण सोयाबीन काढून झाली. विशाल शेट ट्रॅक्टर घेऊन पुढे गेलात वावरात. आम्हाला अजून कागदांच्या गाड्या करून घ्यायच्या. तोपर्यंत माणसांची सोयाबीन काढून होते. आणि मित्रांनो, तुम्ही लाईक आणि फॉलो नस करेल तर लवकर लाईक आणि फॉलो करून घ्या, म्हणजे आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. माणसांचा निमा वावर झालाय काढून. त्यांना सांगलं तर आम्हाला निमा वावर गोळा करून द्या लवकर. ते पण भरपूर माणसा ते सांगत पूर्ण वावर काढून झाल्या गोळा करून देतो, पण आम्ही त्यांना सांगू तुमचं काम चालू राहील नाही आमचं काम चालू राहील, नाहीतर आम्हाला रात्र होईल. आता दोन्ही ट्रॅक्टर लावून घ्यायचा. आता सोयाबीन दाणा डायरेक्ट ट्रॉली मध्ये भरायचा. ट्रॉली मध्ये टाकलं का डायरेक्ट घरी घेऊन जायचं. जुगाड तर एकदम मस्त आहे. खाली कागदाव टाकल्या परत ट्रॉलीत भरायला लागते, त्याच्यामुळे ट्रॉलीतच जुगाड लावला आहे. एक ट्रॉली भरायला सुद्धा भरपूर सोयाबीन लागत आहे, तेव्हा ती ट्रॉली भरते. तर मित्रांनो, आता फार अंधार पडत चाललाय. अजून तर निम्मी सोयाबीन भरडायची राहिली आहे. बाकीची वावरातली सोयाबीन ट्रॅक्टर मध्ये गोळा करून आणली. आता वरूनच डायरेक्ट उपनेर मध्ये फेकायची खाली. तर मित्रांनो, रात्री 8:30 वाजला. आमची पूर्ण सोयाबीन काढून झाली आणि थकलो आहे भरपूर. अजून घरी जाऊन फ्रेश व्हायला लागणार आहे, मग जेवण करायचं आहे. मित्रांनो, तेवढं लाईक आणि फॉलो घ्या करून. आता भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.